आपण पाहत आहोत या ठिकाणी या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा काय सांगाल, एकंदरीत बच्चूभाऊ कडून आश्वासन दिलेलं आहे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होणार असं मुख्यमंत्री बोलत आहेत। आता तुम्ही आंदोलन सोडणार का आंदोलन इथून पुढे सुरू राहणार? हे एक तर खरं बच्चूभाऊचं अभिनंदन करतो। आपण टीव्हीवर चॅनलवर बघायचो की पंजाबचे शेतकरी आंदोलन करतात, मग आम्हाला वाटायचं आमच्या महाराष्ट्रातले शेतकरी आंदोलन का करतात। तर बच्चूभाऊच्या रूपाने एक शेतकरी नेता या महाराष्ट्राला लाभलेला आहे। आणि काय की सगळ्यात महत्वाचं, इलेक्शनच्या तोंडावर सरकारने काय सांगितलं आपल्याला, 7-12 कोरा 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 करू। अरे पण करू तर कधी करू? मग बच्चूभाऊचा सवाल तोच होता की इलेक्शनला, निवडणुकीला तुम्हाला आम्हाला सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू, तर मग त्याची तारीख सांगा ना। हे आंदोलन बच्चूभाऊनी याच्यासाठीच होतं की तारीख सांगा, शेतकऱ्याचा 7-12 कधी कोरा करतात। आणि सरकारने ती तारीख दिलेली आहे 30 जून, आणि सरकारला ह्या 30 जूनच्या आधी 7-12 कोरा करावाच लागणार आहे। जर नाही केलं तर शेतकरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। बरं, याच्या अगोदर कर्जमाफी करू, 1 वर्ष होऊन गेले तिथं तर केलं नाही, मग आता हे आश्वासन पाळेल का सरकार? आता हे काय आता खरं बोलायचं म्हणजे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरं नाही। बरोबर आहे का नाही? बरोबर। तसं ह्यांनी आज मला आश्वासन दिलंय की तुम्हाला जेवायला देऊ। आता जेवायला वाढतेत का नाही वाढतेत, त्याच्यापेक्षा आज कर्जमाफी करू म्हणून ठोस त्यांनी सांगितलंय। आणि हे काय बच्चूभाऊला फसवणं सोपं नसतं बाबा। हे काय इतर ठीक आहे बाबा, कुणाला फसवू शकते, बच्चूभाऊ हा प्रामाणिक नेता आहे, त्यांना फसवणं या सरकारला जड गेल्याशिवाय राहणार नाही। बरं, नक्कीच मित्रगटनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। दादा काय सांगाल, एकंदरीत हा जो निर्णय झाला, या निर्णयावरून तुम्हाला समाधान वाटतंय का? या निर्णयाचं समाधान तर नाहीच, कारण या आधी सुद्धा शेतकऱ्यांना खूप गांजरं दिलेत। मात्र आता सरकारने या आंदोलनाची उलट बदनामी चालू केली होती, त्या न्यूज सुद्धा आम्ही पाहिल्या। म्हणून आमचे नेते श्री बच्चूभाऊ कडू आणि त्यांच्यासोबत सगळे शेतकरी नेते हे मुंबईला कुठल्याही चॅनलवर शेतकरी आंदोलनाची बदनामी होऊ नये, त्याला गालबोट लागू नये याकरिता सरकारच्या विनंतीवरून चर्चेकरिता गेले। मात्र मुख्यमंत्री जे नागपूरमध्ये जन्मले आणि अमरावतीचे भाचे आहेत, त्यांना दादासाहेब गवई यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरिता 1 वाजता मात्र ते अमरावतीत होते। त्यांनी ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर सत्तेत आले त्या शेतकऱ्याचा मात्र अंत पाहण्याचं ठरवलं आहे। शेतकऱ्याचा 7-12 कोरा, तो लहान शेतकरी असो मोठा शेतकरी असो, त्याचं नुकसान कितीही असो, म्हणजे जेवढा लहान शेतकरी तेवढं नुकसान लहान, जेवढा मोठा शेतकरी तेवढं नुकसान मोठं, फरक एवढाच आहे। त्यांना 7-12 कोरा करायचा आहे, मग त्याच्यात शर्ती नाही ना अटी नाही। त्यांनी जर शर्ती अटी टाकल्या तर मग आम्ही नेपाळ गरवल्याशिवाय राहणार नाही, याची दखल मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतली। मग सरकारचं ते पण असू शकतं बाबा की मार्च पर्यंत बरेच सारे शेतकरी कर्ज भरतील, मग आम्हाला पैसे कमी लागतील, असं सुद्धा सरकारचा डाव असू शकतो। 100%। पण आता माझा शेतकरी भाऊ हे आंदोलन पाहून 1ही रुपया भरणार नाही, याची मी त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला गॅरंटी, कारण त्याच्याकडे पैसा तर नाहीच आहे, तो काय करते, कोणाचे व्याजाने घेते। आता बँकेत असा प्रकार चालू आहे, एक सावकार असते, त्याच्याकडे भरपूर पैसे असते, तो काय करते, बँकेच्या गेटच्या बाजूने उभा राहते, तो 5% त्या शेतकऱ्याच्या